अध्याय श्लोक 45 शेवटच्या टीकेमध्ये ज्ञानोबराया सांगतात, हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा आणि हेच परमशिवा माझं सर्वात्मक आहे. 906 उभे ज्ञानोबराया सांगतात, आपापल्या कर्मामध्ये रत असणारे जे ते जन आहेत त्यांना ही मोक्ष संन्यास रूपी ही मोक्ष नावाची सिद्धी आहे. ती सिद्धीला मनुष्य प्राप्त होतो. मग त्याच्यासाठी आपण स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे परमार्थता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले. 4 पुरुषार्थ त्यामध्ये धर्म सर्व जीवांच्या कल्याणासाठीच आहे. अर्थ ही जीवनात वापर करावाच लागेल आम्हाला. काम हा एक पुरुषार्थच आहे. आणि या तिन्हींचा विनियोग जर आम्हाला मुक्तते करता नाही करता आला तर मग ऐहिक जीवन फक्त सुखरूप सुखाचं म्हणून भोगता येईल, पण आम्हाला सुखरूप होता येणार नाही. मग सुखरूप व्हायचं झालं तर मात्र सामान्य धर्म सांभाळावे लागतील. आम्हाला आपल्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत 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 चित्तशुद्धीद्वारा आम्हाला मोक्षापर्यंत पोहोचायला जायचं. मग त्याच्यासाठी ज्या ज्या उपासना सांगितल्या त्या उपासनेत काहीतरी सामर्थ्य आहे. मग आपल्या संप्रदायानुसार, आपल्या संस्कृतीनुसार, आपल्या धर्मानुसार जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत या न्यायानं प्रत्येक स्थिरचरापासून अगदी गवताच्या काळीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे एका चैतन्याचीच काय सत्ता आहे. सगळीकडे त्याचीच आपल्याला काय दिसून येते. आतसत्ता फक्त चैतन्याचीच आहे. त्याला कार्य करायचं झालं तर मग त्याच्या जोडीला माया असावी लागते. मायेची सिद्धी ही चैतन्याच्या सत्तेशिवाय होत नाही आणि चैतन्याचं कार्य हे मायेशिवाय व्यक्त होतच नाही. असा दोन्हींचा संबंध आहे. म्हणून अर्धनारी नटेश्वराशी होत आहेत आपल्याकडे. शिवशक्तीचं समावेश, इकडं माया तर पाहिजे, इकडं ब्रह्म तर पाहिजे. माया ब्रह्माच्या गोष्टी या फार पुढे आहेत महाराज. पण ही उपासना आहे. उपासना करत असताना आपण खोटं म्हणायचं का? माया मिथ्या म्हणायची का? हे सगळंच मिथ्या मिथ्या म्हणून टाकायचं काय यातलं? बरं, आपलं म्हणून बघूनही चालत नाही आणि सगळं टाकूनही चालत नाही. यात काय टाकायचं आणि काय भोगायचं असा समन्वय साधता आला पाहिजे. आणि हा समन्वय म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाने आम्हाला सांगितलेली शिकवण आहे. वारकरी संप्रदाय सांगतो, कोणतीही गोष्ट अनागत अनाहूत निर्माण झालेली नाही. कोणताही धर्म कोणाच्याही धर्माच्या अकल्याण करण्यासाठी झालेला नाही. धर्मानं कल्याणच होतं महाराज. आता त्यांचा संप्रदाय वेगळा असेल, त्यांची संस्कृती वेगळी असेल, त्यांचा पंथ वेगळा, त्यांचा संत वेगळा, त्यांचा ग्रंथ वेगळा असला तरी त्यांच्या पद्धतीनं ते चाललेलं आहे. शेवटी काय, सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे. आमच्या सुद्धा संप्रदायामध्ये आता गणपतीची उपासना झाली, नागपंचमीची नागाची उपासना झाली, आता दसऱ्यामध्ये अंबाबाईची उपासना, नवरात्र आम्ही उपोषणात राहिलेलो आहे. यांना चित्तशुद्धी करायची, पूर्वतयारी. मुक्त व्हायचंच आहे आम्हाला. खरा हेतू आमचा मुक्त होण्याकरताच असावा, इतर काही परमार्थामध्ये मिळवायचं नाही. हेतू एवढा शुद्ध असावा की यातून सुटायचं आहे, परत बंधनात पडायचं नाही. मग त्याच्यासाठी संप्रदाय आपला सांगतो, संस्कृती सांगते. मातीचे उपकार आहेत आमच्या अनन्य, म्हणून त्या मातीला पूजता येत नाही. मग काय केल्यानंतर तिचे उपकार आम्हाला ऋण कृतज्ञता फेडता येईल? तिचे मातीचे बैल करून बेंद्राच्या निमित्तानं पूजायचं आहे, नागाच्या निमित्तानं पूजायचं आहे. आता या पौर्णिमेच्या निमित्तानं महाराज नवीन धान्य उगवून घेऊन तिची उगवण क्षमता परीक्षण करायची आहे. सगळे देव रावणाच्या नाशा करता उपासनेला बसले. रावणाचा वध व्हावा, रामप्रभूंचा विजय व्हावा म्हणून हे 9 दिवस बसले. त्याची एक आठवण म्हणून आपण उपोषण धरायचं आहे. परमार्थता साधकानं तप करायला पाहिजे. तप म्हणजे शरीर तापवणं. ते कसंही तापवायचं नाही, तेही शास्त्रानं तापवायचं आहे. कायेंद्रिय शुद्धी शोषणं यथा नाव तप. शरीर शोषण करायचं आहे, कायेचं शोषण करायचं, पण शास्त्र सांगतंय तसं करायचं. उगाच 9 दिवस विना पाण्याचं विना अन्नाचं राहायचं. आणि मग त्यातून एक शक्ती उत्पन्न होते. आणि शक्ती ही स्थूलात असत नाही, शक्ती सूक्ष्मात असते.
शक्ती सूक्ष्म रूपात असते आणि शक्ती कधी संपत नाही. शक्ती रूपांतरित होते. म्हणून मायेनं अनेक अवतार घेऊन महाराज अनेक दैत्यांचा संहार केला. अनादिकालीन आहे. देवी भगवतीचं चरित्र मार्कंडेय पुराणामध्ये अतिशय जुनाट देवी महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून देवी महात्म्याचा या 9 दिवसामध्ये पाठ पारायण व्हावं. महाराज नवदुर्गेना काय घडतंय तेवढं यथाशक्ती जेवण भोजन सुवासिनी जेवण घालाव्यात, कुमारिका भोजन घालावं. 9व्या दिवशी त्यांना घडतंय ते आनंदानं काही त्यांना आवडणाऱ्या गोष्टी, देवीला आवडणाऱ्या गोष्टी द्यायच्या, आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी नाही. उपासना करत असताना महाराज जे देवाला आवडतंय ते करायचं आहे, आम्हाला आवडतंय ते करायचं नाही. आणि मग देवीचे अलंकार त्या निमित्तानं देवीला केशरचना, संभार, गजरे आवडतात, फुलं आवडतात, आरसा आवडतो, तिला नटणं आवडतं, तिला साड्या आवडतात. त्या निमित्तानं आपण आपल्या ऐहिक संसारातून काही देता येईल तेवढं यथाशक्ती द्यायचं. सगळा संसार विकून द्यायचं नाही. आणि असं महाराज कदरयुही राहायचं नाही. काहीतरी त्यातून दान व्हावं, काहीतरी तप व्हावं. आम्हाला तर अगदी सप्तशृंगीला जाता येत नाही, माहूरगडाला जाता येत नाही. इथं अंबाबाई आहे, 3.5 शक्तिपीठातली एक देवी आहे आपल्या समोर, तिची उपासना व्हावी. म्हणून धर्मानं आम्हाला हे टप्प्याटप्प्याने महाराज सण स्वार आपल्याला घालून दिले. यातून आपण त्याग शिकायचा आहे. तुम्ही सगळी कळणारी मंडळी आहात. आणि मग त्यागानं संप्रदाय उभा राहतो, भोगानं संप्रदाय उभा राहत नाही. निषिद्ध भोग असं कोणाला सांगावं लागत नाही महाराज. विहितस्य अनुष्ठानात निंदितस्य च सेवनात अनिग्रहच इंद्रियाणां नरपतनं गच्छति. विहित कर्माचं अनुष्ठान घडावं, निषिद्धाचं सेवन होऊ नये. असं न झालं तर मग माणसं पतन पावतील काय. म्हणून नको ते करायला सांगावं लागत नाही. जैसे खालारा धावे पाणी, डोंगरावर पडलेलं पाणी खाली येतच, त्याला खाली ये म्हणावं लागत नाही, पाठ करावा लागत नाही. मात्र जरासं पाणी चढवायचं झालं तर मात्र मोटर बसवून चढवावं लागतं, कष्ट आहे. तसं शरीर हे माईक आहे. जोपर्यंत चैतन्याची सत्ता यामध्ये विद्यमान आहे तोपर्यंत ते कार्यरत करायचंच आहे. पण याचा योग्य तो वापर करायचा, याला ऊर्ध्वगामी बनवायचा, याच्याकडून ज्ञान संपादन करून घ्यायचं, याचं साधन म्हणून पुरेपूर वापर करायचा. याचा नाशही होऊ द्यायचा नाही, आहे तोपर्यंत सांभाळायचा. आणि मग हे नरदेह निधान आहे. यामध्ये देव वास्तव्य करतो, पवित्र आहे. मानवी शरीर इतकं सहजासहजी आपल्याला लाभलेलं नाही. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हात आला तुझ्या. म्हणून शरीराची किंमत महाराज आजारी पडल्यावर कळण्यापेक्षा आधीच कळावी. कुठेतरी घातपात ऍक्सिडेंट होण्या अगोदर शरीर कळावं. चांगल्या ठिकाणी जन्माला आलोय, चांगल्या घरात जन्माला आलोय, का बरं असं वागावं. परिस्थिती तुमची कशी असेल पण मनस्थिती आता ठीक आहे का कोणाची. परिस्थिती आता तुमची सुदामदेवा इतकी तरी गरीब नाही. सुदामदेवाच्या मनासारखं तुमचं आमचं मन आहे आता. मनस्थिती चांगली राखायची आहे. आपण देवीची उपासना 8-9 दिवस केली, मागं गणपतीची उपासना केली, त्याच्या मागं आता पुढे दिवाळीचा आनंद आम्ही लुटणार आहे. म्हणून 10 इंद्रियावर विजय मिळवायचा हाच दसरा आहे. हीच अहंकाराची सीमा मर्यादा उल्लंघन करून महाराज आत्मस्वरूपाच्या भेटीला जायचं. हा नरदेहरूपी दसरा 11वं मन या सगळ्यांना ताब्यात ठेवून जो राहील त्यालाच दिवाळीचा आनंद भेटेल. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आपण आनंद रूप व्हायचा, आनंद भोगायचा नाही. त्याच्याकरता उपासना आहे. म्हणून धर्माचं सामान्य लक्षण आहे जीवाला जगवणारा, जीवाला बांधणारा, जीवाला आनंद देणारा, अनेक लोकांना एकत्र ठेवतो. धारणात धर्म मिथ्याहु धर्मेन वितृता प्रजाः यस्याद धारण संयुक्त सधर्मीति निश्चया. सगळ्यांच्या कल्याणाला हिताला कारण आहे तो धर्म. म्हणून आपल्याला आवडतंय ते देवी देणार नाही. आपण भक्त आहोत, आमचं ज्यानं कल्याण होईल ते देवी देईल आपल्याला. म्हणून देवीकडे मागत असताना आम्हाला आवडतंय ते मागायचं नाही. आम्हाला प्रेय आवडतंय, श्रेय आवडत नाही. श्रेय म्हणजे मोक्ष आणि प्रेय म्हणजे लौकिक गोष्ट. म्हणून इहलोकातल्या गोष्टी आम्हाला मिळतील आपल्या पूर्वकर्मानुसार, प्रारब्धानुसार. संसारामध्ये कमी जास्त मिळत राहतं प्रत्येकाला. पण आहे ती परिस्थिती समाधानी राहून त्यात घडेल तेवढं नामस्मरण करावं, घडेल तेवढा नामजप, घडेल तेवढी उपासना, ग्रंथांचं वाचन,
योग्य त्या संतांची संगती करावी, चांगल्या संगतीत राहून महाराज परमार्थातला उत्थान करावा, एवढंच आपल्या हातात आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. म्हणून धर्माचं पालन करण्यानं आपलं हित होत असेल तर ह्या उपासना कराव्याच लागतील. आम्ही वारकरी आहोत, ठीक आहे, एकनिष्ठ वारकरी असायला पाहिजे, हेही खरं आहे, पण एकनिष्ठ असताना दुसऱ्या देवी देवतांचा उच्छेद करा असं कुठं लिहिलेलं नाही. मत्सर करू नये, एकमेकाचा संप्रदाय चालावा. इथं उपासना होते, ह्या गलीत होते, त्या गलीत होते, असे नका. देवीचे अनंत रूप आहे, कोणी कोणाला चिडवायची, दोष द्यायची गरज नाही. ज्याचं त्यानं, ज्याला पटत नाही त्यानं घरी बसून उपासना करावी. ठेविले अनंते किंवा ठाईच वैसणी आहे त्या ठिकाणी उपासना करता येते. त्याच्यासाठी महाराज आपण कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणालाही वर्मबुद्धीनं बोलण्याची गरज नाही, कोणाचाही उच्छेद करायची गरज नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं उपासना करत असताना धर्माचं स्वरूप जाणावं. धर्म हा धारण करत आहे. म्हणून मानवी जन्मामध्ये जे सामान्य धर्म आहेत ते सामान्य समजायचे नाही, विशेष धर्म आहेत तेही विशेष, फार त्यामध्ये सामर्थ्य आहे. शेवटी काय, देहनिर्वाह करतो तुम्ही, आम्ही करत आहोत ते कर्म म्हणायचं. देह निर्वाह होऊन अधिक काहीतरी मिळावाशी ज्याची इच्छा आहे त्याला म्हणायचं कर्तव्य. आणि कर्तव्य हे धर्मामध्ये मोडतं, कर्म हे धर्मामध्ये मोडत नाही. आणि कर्माचा त्याग हा आजीवन कोणालाही करता आलेला नाही. कर्म हे सुटतच नाही, सोडताही येत नाही, आणि त्याचा त्याग करतो म्हटलं तर तो मूर्खपणा आहे महाराज. म्हणून संसार सोडतो म्हणणारा एक मूर्ख आणि तो करतो म्हणणारा महामूर्ख. संसार करूनही होत नाही आणि तो सोडूनही जात नाही. तो विचारानं सुटेल. आणि विचारानं सोडायचा झाला तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला धर्माचं स्वरूप जाणून घ्यावं लागेल. आणि मग सामान्य धर्म काय आहेत की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे दिसताना सामान्य वाटतात. लोकांना सांगावं लागतं सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायान्मा प्रमदाः, आचार्यो देवो भव, पितृदेवो भव, मातृदेवो भव, सत्यम वद म्हणून सांगावं लागतं. वास्तविक सांगायला लागणे, खरं बोला हे सांगायलाच लागले आर्यावर्तामध्ये, भारतामध्ये तरी. सत्य हाच परमेश्वर आहे, सत्य हाच देव आहे, सत्यमेव जयते आपलं उपनिषदातलं वाक्यवचन आहे. आणि मग अगदी लहान मुलं सुद्धा जन्मता खोटं बोलत नाही, त्यांना खोटं बोलायला शिकवावं लागतं. जेवढी खोटं बोलतात तज्ज्ञ आहेत त्यामध्ये महाराज ती आम्ही व्यवहारात म्हणतो हे आमचं जरा पोरगं साधं आहे, कारण ते खरं बोलत असतं. आणि जे अगदी बनवाबनवी करतात ते आमच्या संसाराला उपयुक्त असतात. पण महाराज खोटं बोलल्यानंही संसार तेवढाच असेल आणि खरं बोलूनही संसार तेवढाच असेल. जर धन, अन्न आणि मान प्रारब्धानं मिळत असेल तर मग खोटं बोलून धन मिळतंय असं कुठं आहे? खोटं बोलून पैसा जास्त मिळतोय असं जर कोण म्हणत असेल तर महाराज कितीही जनावर विकणाऱ्या हेड्यांना तुम्ही विचारा, खोटं बोलून जरी किती पैसे मिळले तर प्रारब्धात आहे तेवढंच म्हणतात ते. याचा अर्थ ते खोटं बोलून एखादं जनावर एखाद्याला गळ्यात घालू शकतील, विकू शकतील, पण धन हे प्रारब्धाधीनच आहे. आणि असा एकदा निश्चय करून घ्यायचा, अन्न प्रारब्धाधीन, मान प्रारब्धाधीन, धन प्रारब्धाधीन. आणि आपलं एक समाधान झालं की महाराज मग किती आपण प्रवास करायचा, किती पळापळ करायची, काय केल्यानं मी समाधानी होईल, काय केल्यानं सुखी होईल. आणि मग त्याच्यासाठी आपली काय ठरायला पाहिजे, कक्षा ठरल्या पाहिजेत महाराज. की मानवी जन्माला आल्यानंतर कर्म सुटत नाही, कर्म टाकता येत नाही. बरं टाकतो म्हटलं तरी डोळं उघडणं, कानानं ऐकणं, नाकानं वास घेणं ह्या क्रिया सुरू आहेत. आणि मग जर जोपर्यंत ही प्रकृती आहे तोपर्यंत कर्म टाकतो म्हणणं मिथ्याचार होईल. मग विहित क्रिया का करू नये, ज्ञानोबा असं म्हणणं आहे की शेवटी एखाद्याला मी हे करणारच नाही म्हणून घरात बसला, काहीच करणार नाही म्हणून, तर मला सांगा एखाद्याला आगगाडीत बसलाय, पंढरपूरला जायचं आहे आणि मी जाणारच नाही म्हणून बसला तर आगगाडी नेल्याशिवाय सोडेल काय त्याला? तसं शरीररूपी रथावर आरूढ झाल्यानंतर जीवात्म्याला मी कर्म करणार नाही किंवा करतो असा आग्रही करता येणार नाही आणि निग्रही करता येणार नाही. ते सांभाळताही आपल्याकडे येत नाही. कारण कर्म हे जीवात्म्याकडून, प्रकृतीच्या पारतंत्र्याकडून करणं भागच पडतं. तो निषिद्धही करील, विहितही करेल.
नाही झालास, निवांत जरी बसला तरी निवांत बसणं हे कर्मच आहे. मी कोणाबरोबर बोलत नाही असा जरी म्हणाला तर न बोलणं हे देखील कर्मच आहे. त्यामुळे कर्म कोणाचीच वाट सोडत आपण लावी जे टिळा म्हणून पुसोये वेळोवेळा, मग घाली फिरडी निडळा का करू येला. माऊली म्हणतात कपाळाला लावलेला गंध वाकडा झाला म्हणून पुसून टाकता येईल. कपाळच वाकडं तिकडं असेल तर तुम्ही काय करणार? पर्याय नाही, प्रारब्ध आहे. मिळालेलं शरीर त्यानं दिलेलं आहे. दिलेल्या शरीराचा उत्तम वापर करायचा. परिस्थितीविषयी अजिबात काय धरायचा नाही, राग धरायचा नाही. मला चांगल्या फळा जन्म मिळाला नाही, मला सौंदर्य मिळालं नाही, मला शरीर चांगलं भेटलं नाही, माझी परिस्थिती चांगली नाही, परमार्थाकरता यातली काळीची गरज नाही. शरीर उत्तम असलं म्हणजे उपासना करण्यायोग्य असलं म्हणजे महाराज कपिकुळ उद्धरिले. मारुत्र्याने आपला उद्धार वंशासह करून घेतला. वानरांचा उद्धार होतो आणि आमचा का होणार नाही? म्हणून आपल्याला चांगला जन्म मिळालेला आहे, चांगल्या भागामध्ये आलेलो आहे. म्हणून कोणत्याही उपासनेला मला सहजासहजी कोणालाही दुःख होऊ नये. चाललेली उपासना ईश्वर प्राप्तीसाठीच आहे. मग आईची उपासना केल्यानंही तेच फळ आहे आणि पित्याची उपासना केल्यानं तेच फळ आहे. भगवान शंकरांची उपासना ही मोक्षच देईल, जगन्मातेची उपासना ही मोक्षच देईल महाराज. फक्त ही शक्ती काय होते? रूपांतरित होते. शक्ती बदलत नाही, काय होत नाही, नाश पावत नाही. याला ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत असं म्हणतात पदार्थ विज्ञान शास्त्रामध्ये. मुलांना माहिती आहे की एकेव शक्ती परमेश्वरस्य विविधा वदंती व्यवहार काले भोगे भवानी पुरुषेषु लक्ष्मी कोपेतु दुर्गा प्रलयेतु काली. प्रलय काळात ही महाकाली असेल, कोपल्यानंतर ती दुर्गा होते. पत्नी म्हणून समोर बसत असताना ती भवानी मातेसारखं तुम्हाला जेवण खाण करून घालत असते. एकच प्रकृती मायेच्या रूपानं, अनादी तुमच्या जगतकारणाच्या रूपानं अनेक रूप धारण करून ही नटलेली आहे. ही देवांची रूप ही तिचीच आहेत महाराज. ब्रह्मा विष्णू महेश ही तिची बाळं आहेत. अनादी अंबिका भगवती आणि जगदंबा अनादी कालापासून अशीच आहे. स्वतः विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे. तिला काही म्हणणंही सोसत नाही आणि तिची स्तुतीही केल्यानंतर ती फार काय होते, प्रसन्न होते. असंही नाही. तिला तिची मुलं सर्वांना समानच आहेत. फक्त तिला आवडतो धर्म, तिला आवडणाऱ्या गोष्टी आपण करायच्या. देवाला धर्म आवडतो, देवाला सत्य बोलणं आवडतं, देवाला आपल्या वाट्याला आलेली केलेली कर्माची पूजा आवडते. देवीला लागणारे साहित्य आणायचंच नाही असं नाही. तिची फुलं, तिला आवडणारे योग्य ते उपचार करायचेच. पण ते करत असताना मात्र त्याच्या अंतरंग लक्षणं जे आहेत ते आम्ही सांभाळली पाहिजे. वरून आम्ही पूजा चांगली करतोय, पण तिला आवडणाऱ्या काही गोष्टी आहेत धार्मिक, त्या जर आम्ही पाळत नसेल तर ती पूजा ग्राह्य मानत नाही. म्हणून अगदी सामान्य धर्म जरी तुम्ही आम्ही करत असलो तर त्यात महाराज अजिबात काय होता कामा नाही, खोट असता कामा नाही. म्हणून सत्य हा परमेश्वर आहे. सत्यानं वागता आलं पाहिजे. धर्माचं आचरण करत असताना कोणीही दुखावला गेलं कामा नाही. मातृदेवो भव, पितृदेव, आई वडील यांची सेवा, आचार्य यांची सेवा, आणि हे सगळं करताना धर्म आपल्या चित्तशुद्धीसाठी आहे याची जाणीव मात्र सदैव पाहिजे. आपण आता निमित्त आहे म्हणून बसलोय, देवीच्या साक्षीनं बसलोय. माझीही सांगण्याची भूमिका, तुमच्या ऐकण्याची भूमिका, यातून महाराज आपल्याला जे लाभणार आहे ते चित्तशुद्धीच आम्ही फक्त घेऊन जायचं आहे. याच्या पलीकडे मोक्ष नावाची जी सिद्धी आहे ती आपण पाहिलेली नाही. पुढं कधी मिळेल याचाही आम्हाला आवाका नाही, अंदाज नाही. आणि किती जन्म झाला फेरा म्हणतात, किती जन्म घ्यावे लागतील सांगता येणार नाही. शता एका तरी जन्माच्या शेवटी. म्हणून हे करत असताना आपल्याला तात्काळ पाहिजे असाही हट्ट धरायचा आणि लगेचच्या लगेच मिळावं तर ते फळ परमार्थात शक्य नाही. या जन्मातच तुम्हाला धर्माचं फळ मिळेल असंही सांगता येणार. यंदा देवीची ओटी भरली, यंदा तिला पुष्कळ आम्ही काय केले, तिची समाराधना केली, उपासना केली. पुढल्या दसऱ्यापर्यंत आम्हाला काहीतरी फळ प्राप्त व्हावं नाही. तिला द्यायचं असेल वेगळं तर ती वेळानं देईल. अपेक्षा अजिबात धरायची नाही. असा निष्काम धर्माचं पालन व्हावं. आणि असं निष्काम धर्माचं जर पालन झालं तर चित्तशुद्धी होईल. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर ते ईश्वरदत्त ज्ञान तुमच्या शुद्ध चित्तामध्ये काय होईल, विक्षेपरहित चित्तामध्ये वास्तव्य करण्यात येईल. आणि वास्तव्य केलेलं ज्ञान वैराग्याद्वारे प्रकट होऊन सगळ्या अंगसंगातून, तुमच्या अंतरंगातून, अंतःकरणातून बाहेर पडेल. त्यावेळी तुम्ही तद्रूपच होऊन जा. म्हणून मोठे मोठे दैत्य देवी रूपच होऊन गेले.
साहित्य मुक्ती मिळाली त्याला. आणि मग असं साहित्य मुक्ती जर आम्हाला धर्माच्या आचरणानं मिळत असेल तर सामान्य धर्म टाकायचे नाही. म्हणून आमचा संप्रदाय भोगाधिष्ठित नाही, त्यागाधिष्ठित आहे. याला काय होतंय त्याला काय होतंय म्हणणारा संप्रदाय आहे महाराज. मुलं आता धर्म आणि मोक्ष हे दोन संप्रदाय सोडूनच वागतात. आता पैशाची गरज आहे, बाहेर गेल्यानंतर पैसे मिळवावेच लागतील, पैशाशिवाय साधन मिळत नाही हेही खरं आहे. पण आता पूजा करून काय मिळतंय म्हणतात, कशाला अर्धा तास वेळ घालायचा देवाऱ्याजवळ आणि ते पूजापाठ करून मिळतंय काय. आता लोकांना काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आहे. काहीतरी मिळावं हे जुन्या माणसांनी जर आमच्या असं लक्षात धरून काहीतरी मिळत नाही मिळण्यासाठीच म्हणून जर देवदेवळं उभा केली असते तर आम्हाला धर्म अस्तित्वात राहिला नसता. झाडाला आंबे जे आम्ही जुन्या लोकांनी लावलेले खाले का आम्ही लावले गावात आल्यानंतर? बरोबर जुन्या लोकांनी काही लावली होती झाडं म्हणून आम्ही आज आंबे खातोय. आता त्यामध्ये संकरित जाती आली, आम्ही लवकर लागणारी फळं निर्माण करणारी झाडं लावली मान्य आहे. पण जुनी झाडं मात्र आपल्या वडिलांनीच लावली. तसं जुन्या लोकांनी जसा धर्म सांभाळला तसं आम्ही देखील काहीतरी त्यातून मिळावं अशी अपेक्षा जर धरत बसलो तर धर्माचं पालन आमच्याकडून होणार नाही. शेवटी अर्थ काय, तुमच्या प्रारब्धातिरिक्तानं तुम्हाला जेवढा लागणार आहे तेवढा मिळेलच मिळेल. आणि मग काम हा एक दोष आहे, प्रतिबंध आहे महाराज. त्याला पुरुषार्थ म्हटलंय, पण तो जर पुरुषार्थ म्हणून वापरला परमार्था ठिकाणी इच्छा वासना ही जर संवादी धरली तर तुम्हाला मुक्तीला कारण होईल. आणि जर तुम्ही ऐहिक पारलौकिक सुखासाठी जर त्याचा वापर करायचा म्हणाला तर मग तुम्हाला स्वर्ग वैकुंठ कैलासादी लोकांपर्यंत नेईल तो. तिथून पुण्याचा क्षय होऊन तुम्हाला तो काम विषय वासनेनं बरबटलेला जर लाभायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अधोगतीला देखील जा. म्हणून शेवटी अर्थ आणि काम याच्यावर आधारित झालेला जीवन हे कधीही सुखरूप असत नाही. म्हणून आमच्यावर धर्मावर आधारित आहे ते जीवन योग्य आहे, कामावर आधारित जीवन योग्य नाही. पैशावर आधारलेली नीती उपयोगाची नाही, धर्मावरच आधारलेली नीती पाहिजे. धर्म आणि नीती हे मला युगल आहे. धर्म हा पती आहे, नीती त्याची पत्नी आहे. धर्माशी नीतीशी सेस भरी माऊली सांगतात. आणि असा नीतिरूपी धर्म ज्यावेळी येईल त्यावेळी नैतिकता प्रबळ वाढेल, धर्मही टिकला जाईल. म्हणून कोणत्याही अवतारामध्ये पहा तुम्ही, धर्मरक्षणाकरता अवतार आहेत. दैत्य मारावे लागले का, अधर्माचं अंगीकृत झालेले हे सगळे दैत्य मारण्याकरता देवाला यावंच लागतं. आणि मग काही देव मरत नाहीत दैत्य म्हणून, काही दैत्यांचा नाश होत नाही म्हणून देवीनं रूप हे धारण केलं. देवीनं सगळ्या देवदेवतांची शक्ती एकत्र झाल्या आणि मग त्या अष्टदशाभुजा अवतार घेतले. कुठं 18 हाताची झाली, कुठं 8 हाताची झाली, कुठं चतुर्भुजा झाली, कुठं रुक्मिणी माता कमरेवर हात ठेवून 2 हाताची उभी आहे. आणि आता कलियुगामध्ये अन्य देवता तुम्ही बघत आहात. सगळी स्त्रियांची रूप ही भवानी माताच आहे. सगळ्या बाल कन्यका, बाला, प्रौढा आणि मोठा या सगळ्या भवानीच आहेत. त्यामुळे ही सगळी रूपं नटलेली आहे ती आदिशक्तीच नटलेली आहे. धर्मरक्षणाकरताच ती अवतार घेते आणि तिला आवडतो तो धर्म. म्हणून सामान्य धर्म तुम्ही सांभाळायचे. आणि ते धर्म सांभाळण्यामुळं काय होतंय तर हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य ओलावा. म्हणून कुणी असं गप्प बसून घरात राहणं उपयोगी नाही महाराज. जेवढं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं उठून चांगलं करायचं. शरीराला दुःख हे आहेतच, त्रास हे होतेच, होणारच, रोग हे होतील. त्याच्यावर आपण काही अरिष्ट आली ती दूर करायचीच. घरगुती परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी देवाजवळ दूर सारायच्या आणि 4-8 दिवस आपण उपासनेसाठी बाजूला आणायचे. आणि त्यातून जे आपल्याला लाभेल ते जे समाधान आहे ते समाधान महाराज फार फार आपल्याला उन्नतीला कारणीभूत होईल. त्यानंच वैराग्य वाढेल. ज्ञानोबा सांगतात त्या चित्तशुद्धीचा प्रसाद कोणता आहे तर वैराग्य नावाची सिद्धी. आणि असा वैराग्य नावाचा सिद्धीचा प्रसाद लाभला तर परमार्थ सिद्धीला लवकर जातो. परमार्थामध्ये वैराग्यानं शोभावं, वैभवानं शोभता कामा नाही. म्हणून सगळ्या साधू संतांनी आपल्या परमार्थ करत असताना आपला तो आचारात आधी आणला. आचारात आणतो तो आचार्य. अगदी सरळ व्याख्या, ज्यांना आचरण करून दाखवलं तो आचार्य. नाथ महाराजांच्याकडं एक स्त्री आली, आपला मुलगा गुळ सोडत नाही म्हणून. नाथांना म्हणाली याला सांगा हा गुळ फार खातं. नाथ बाबा म्हणाले एक 8 दिवसानं ये. 8 दिवसानं त्या मुलाला घेऊन ती स्त्री परत आली. परत आल्यानंतर नाथ बाबांना ती म्हणाली आता मी आणलेलं आहे, सांगा म्हणाली याला काय ते. नाथाने सांगितलं बाळा गुळ खायचा नाही म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि जाऊ म्हणाले. ती स्त्री मागं वळून म्हणाली बाबा एवढंच सांगायचं होतं तर मग 8 दिवस का लावलं तुम्ही म्हणाले.
तर म्हणाले मीच पूर्वी गुळ खात होतो, त्यामुळे मला सांगायचा अधिकार. आता हे नुसतं नाथानेच घ्यायचं का आताच्या प्रवचनकाराने सुद्धा घ्यायला पाहिजे? मला इथं बसून धर्म सांगता येतो महाराज, धर्माचं आचरण अवघड आहे. परिस्थिती ज्याच्या घरात उद्भवते त्याला त्या परिस्थितीची किती मोठी महाराज दुर्धरता आहे ते कळतं. मग शहाण्या मनुष्यानं उचललेलं जीभ लावली टाळ्याला असं बोलू नये. मारा झोडा तोडा म्हणणं सोपं आहे, पण ज्याला झळ पोचते फार अवघड आहे. तेव्हा नुसता पाला पेटवून आलं तर दुसऱ्या दिवशी झाडं किती करपते हे शेतकऱ्याला माहिती आहे. म्हणून किती खडसलं तरी सुद्धा महाराज झळ ही लागते. झळ लागल्यावर एवढा जर नाश होत असेल तर प्रत्यक्ष पेटल्यावर काय होत असेल? शहाण्या मनुष्यानं अधर्माची झळ पाहावी, त्याचे दुष्परिणाम गंभीर जाणावेत. आपण अंगीकृत आधी करावं, आधी आचारात आपल्या बसवावं आणि मग दुसऱ्याला बसून सांगावं. म्हणून देवीनं जो वाहन धारण केलेला आहे सिंह, हा देवी वाहन सिंह धर्माचं स्वरूप आहे. तुम्ही देवी महात्म्य बघा, जमलं तुम्ही शहाणी माणसा, जमलं यंदा नाही जमलं तर तुम्ही अश्विन वद्यात बघा, नाहीतर पुढल्या वर्षी बघा. देवी महात्म्याला प्रत्येक ठिकाणी 2-2 अध्याय वाचले. 16 अध्यायाचा ग्रंथ आहे. साताऱ्याच्या रामबाबा वर्णेकरांनी तो मांडलेला आहे. आंधळे होते महाराज, पांडुरंगाची कृपा त्यांच्यावर, त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरातच तो ग्रंथ लिहिलेला आहे. देवी महात्म्याचं पारायण करावं असा नियम आहे. एक आपल्याकडून शुद्ध हेतोय म्हणून सांगतोय मी, अधिकारवाणीनं बोलतोय असं नाही. घर बसल्या प्रत्येकांना माता भगिनींना पारायण करता येतं, तुम्हाला देखील करता येईल. देवीनं कशी कशी रूप धारण केली, ती जगन्माता कशी आहे हे कळेल. तीच महालक्ष्मी आहे, तीच महासरस्वती आहे, तीच महाकाली आहे, तीच दुर्गा आहे. तिनं नवरूप का धारण केली, कशासाठी केली? ती शैलपुत्री म्हणजे काय? ब्रह्मचारिणी, कृष्णमाता, चंद्रघंटा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, या नवदुर्गींच्या अनुक्रमे त्यांची उपासना कशी कशी मांडलेली आहे. मग तंत्रशास्त्राची उपासना, प्राधानिक रहस्य, मूर्ती रहस्य वर्णन, देवीनं घेतलेली आयुध ती तशीच का, ती शाकंभरी का? प्रलय काळामध्ये अन्न नव्हतं महाराज, तिथं त्यांना अन्न शाखा सगळ्या भाज्या निर्माण करून हे जग जगवलं. तिला शताक्षी नाम असं का ठेवलं? तीच पर्वताच्या पोटाला आली, ती पार्वती झाली. ती पूर्वी सती कशी होती? तुळजाभवानीचा इतिहास सांगितला. अनेक अनेक महाराज कथा आहेत त्यामध्ये. तोंड भरून मनपूर्वक 9 दिवस वाचाव्यात, ऐकाव्यात. 3.5 शक्तिपीठाचा महिमा आहे त्यामध्ये. आणि मग 3.5 मुहूर्ताचा हा दसरा, 3.5 हाताचा हा देह, याची एक रूपक आहेत. आणि ही रूपक एकदा कळाली की मग घर बसल्याच सगळे आपण शक्तिपीठाची काय कळून येईल, महिमा कळून येईल. म्हणून फिरायची काही गरज नाही. शहाण्या मनुष्यानं पुष्कळ धर्माचं असं आचरण करावं. त्याच्या सोबतीला श्रवण मनन, साधू संतांनी सांगितलेल्या कथा, त्यांनी सांगितलेली चरित्र ही सदैव आपल्या सोबत संगतीनं कायम अध्ययन करीत चित्त शुद्ध करायचं आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात की सामान्य धर्म काय सोपा वाटतो तुम्हाला, घर बसल्या हे करता येतं, पण सवय अशी झालेली आहे आम्हाला काहीतरी धर्माचं अंग दिसलं पाहिजे आणि दिसण्यासाठी करायची सवय. आणि मग दिसण्यासाठी केलेला धर्म ही फळ देईल नाही असं नाही, पण तो दाखवण्यासाठी जास्त होतोय आणि अंतःकरणाला भेटण्यासाठी कमी ठरतोय. म्हणून कोणतं कर्तव्य आणि कोणतं अकर्तव्य हे सामान्य माणसाला कळत नाही. मला सांगा, अगदी तुम्ही आम्ही सोमवार धरतो, एकादशी आहे उद्या. आता उद्या एकादशी म्हणजे की आताच अंत भीती वाटते, उद्या एकादश आहे काय होतंय, आता काय मरत नाहीत महाराज, काय जरा शाबूवरी कमी पडेल, काय होत नाही. आता 9 दिवस तुम्ही आम्ही उपोषण पावला राहिलो, काही झालं नाही, उलट शरीर तर आपलं चांगलं झालं. पण असं व्रताला माणसं घेतात. उद्या सोमवार म्हटलं की माणसं निम्या संकष्टी आली बघ म्हणतात, म्हणजे काय जणू काय गोळीच आली आहे तिकडनं. एवढं भ्यायची गरज नाही महाराज. गणपती आपल्याला कृपा करेल आणि या जन्मी थोडी थोडी उपासना केली तर पुढल्या जन्मी चांगल्या खरा जन्माला देऊन आम्हाला देव उद्धाराला पावेल. देव दयाळू आहे आणि ही तर साक्षात आई आहे. एवढं भ्यायची गरज नाही. आई आपले सगळे अपराध पोटात घालील, याचा अर्थ सदैव अपराध करायचे नाही. आपल्या हातून न चुकता न कळता काही झालेले दोष आहेत ती पदरात घालील. ती आईच आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, सगळ्या जगाची आई आहे. म्हणून आपल्याकडून जे काही होतंय त्याचा एक सामान्य आपल्या अंतःकरणात भाव उत्पन्न व्हावा असा की मी व्रत धरतोय, त्या व्रताच्या मागची भूमिका. सोमवार मी धरत आहे म्हणा आणि मग जर मी वडिलांना शिव्या दिल्या तर सोमवार धरलेलं पुण्य जादा का वडिलांना शिव्या दिलेल्याचं पाप जादा? एक वेळ शिव्या
काय म्हणतात, सोमवार न धरलेला बरा, खरं वडिलांना वाईट बोलणं चुकीचं. अगदी संकष्टी धरायची, आईला काहीतरी वाईट बोलायचं. मग मला सांगा, आचरणात धर्म पाहिजे का नुसता शाबूवरीवरच पाहिजे? नुसता आचरणात पाहिजे. आणि आचरणात आलेला जो धर्म आहे त्यानं महाराज नैतिकता वाढते, त्यानं तेज वाढतं अंगात. तेज काय महाराज ह्या पावडरी लावून किंवा फेसवॉश लावून वाढत नाही. तेज वाढण्याकरता आंतरिक शुद्धता पाहिजे. आणि आंतरिक शुद्धता ज्यांना सांगायची आहे महाराज, ते माणसं, सांगणारी माणसं कमी आहे. का तर धर्माचा नाश जास्तीत जास्त महाराज सज्जन माणसं न बोलण्यामुळे झालेला आहे. दुष्ट माणसांनी फार काय करायला नाही, कळणारी माणसंच गप्प बसायला लागले आमच्यात. कारण सांगायला गेले की त्याचं नाव पुढं करते आणि ह्यो असा म्हणते मग शिळे देते. मग आता माझ्यासारख्यानं गप्प बसायचं, तुमच्यासारख्याने गप्प बसायचं. आणि मग सांगायला गेले की लोक ऐकत नाहीत. मग एक वेळ त्रास होईना का? पण कळणाऱ्या माणसानं धर्माचं स्वरूप सांगावं. धर्म असा आहे. मला सांगा, आपल्या घरातलं जनावर एखादं जर 12-1 वाजेपर्यंत विना पाण्याचं, विना भुकेचं जर तळमळत असेल तर त्याला पाणी वैरण देणं हे आपलं कर्तव्य काय? देवळात जाऊन देवाचं दर्शन घेणं, त्याच्या प्रदक्षिणा काढणं, ते उपवास करणं, ते महत्वाचं आहे. काय करायला पाहिजे आधी? घरातल्या दारात बांधलेलं उन्हातलं जनावर आत बांधायचं, हे वेळेवर न करणारा माणूस महाराज गोपाळपुरा चारा चारतोय गाईला. कोणतं महत्वाचं सांगा? 1-2 वर्षांनी कसं ना ती रेडी मोठी होईल, आपल्याला व्याली म्हणजे दूध तयार होईल. महाराज आपलंच घरचं जनावर उपकार फेडत आहे. तुम्ही काहीतरी मोठभर घातलेली वैरण तुमच्या निमित्तानं तुमचे उपकार ते दूध देऊन फेडतं. एक जनावर जर महाराज कर्तव्यातून मुक्त होत असेल तर तुम्ही आम्ही बोरवड्याचं काहीतरी देणं लागतं, देवाचं देणं लागतं, आपल्या वडिलार्जित लोकांचं देणं लागतं. पितरांचं ऋण आहे आपल्याला, देवाचं ऋण आहे, ऋषींचं ऋण आहे. ऋषींचं ऋण अभ्यास वेदशास्त्राचा करायचा, यथार्थ चरित्र वगैरे वाचून आपलं जीवन उंचावायचं आहे. आदर्श जीवन कसं जगता येईल हे बघायचं आहे. आणि मग देवाचं ऋण, देवाची सेवा करून फेडायचं आहे. वडिलांचं ऋण, पितरांचं श्राद्धादी कर्म करायची, त्यांची वार्षिक महाळ वगैरे करायचे महाराज. नाहीतर हे दिल्यानं मग ब्राह्मणांना पोचतंय का, हे असंच का तसंच का, याच्यात वेळ वाया घालवायचा नाही आणि कुणाचं ऐकायचंही नाही महाराज. जो सांगतोय तो करत नाही आणि जो करतोय त्यानं कोणाचंही ऐकायचं. करणं महत्वाचं आहे, करायला पाहिजे, इथं यायला पाहिजे महाराज. काय होतं हे नंतर बघूया महाराज. त्याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, गुळ नेनता तोंडी घातला देची गोडी. गुळ नेनता तोंडी, ओवी सोपी वाटते महाराज. गुळ नेनता तोंडात गेला तरी गोडी देईलच, आणि जाणून घातला तरी गोडी देईलच. मला सांगा, अंधारात गुळाचा खडा जरी तोंडात घातला तरी गोडच आहे, उजेडात घातला तरी गोडच लागेल. पण मला सांगा, घातला तर गोडी देईल, घातला देची गोडी असं माऊली म्हणतात. बरं, त्यातही माऊली नुसता असा अर्थ असतो तर सांगणार नाही. मग माऊली कसली? ज्ञानराज माझी योग्यांची ज्ञानराज आहेत महाराज, माऊली आहे, ज्ञानाचं वैभव आहे, ज्ञानाचाच अवतार आहे. घातला देची गोडी महाराज, गुळ आपल्या तोंडात घालणं आपलं काम आहे, गोडी द्यायचं काम आमचं काय आहे? देवाचं. जिभेला गोड लागणं हे काम कोणाचं आहे? देवानं दिलेलं. म्हणून आम्ही एवढं या लौकिक ऐहिक भोगात मशगूल झालोय महाराज, आम्हाला कळे ना देवानं केवढं आम्हाला दिलंय, आमच्यावर अनंत उपकार आहेत परमात्म्याचे, विसरून चाललोय की आम्हाला एवढंही कळत नाही महाराज. आम्हाला डोळ्यांना दिसतंय का? डोळ्यांनी दिसतंय, डोळ्यांनी दिसतंय असं आमचा काय आहे? डोळ्यामुळं दिसतंय, डोळ्यांना दिसतंय, डोळ्यांनी दिसतंय नाही, त्याच्या माग कोणतरी महाराज दाखवणारा आहे म्हणून दिसतंय. कानाला ऐकू येत नाही, कानांनी ऐकू येत आहे. कानाच्या आत एक कान आहे, मनाच्या आत एक मन आहे, वाचेच्या मागे एक वाचा आहे, आणि ती वाचा बोलवणारा तो आहे. बोलविता धनी वेगळाचे, पाहे हे चाले हे शरीर कोणाचे? सत्य. त्याची सत्ता आतून वास्तव्य करत आहे आपल्यामध्ये, आणि ती सत्ता डोळ्याच्या द्वारे, कानाच्या द्वारे, नाकाच्या द्वारे, ऐकण्याच्या द्वारे, स्पर्शाच्या द्वारे, इंद्रियांच्या द्वारे बाह्य फिरत आहे. आणि ही सत्ता म्हणजे तो सर्वेश्वर परमात्मा आहे. मग त्याच्यामुळं आमचं जीवन आहे हे जर कळालं तर माऊली सांगतात, घातला देची गोडी, गोडी ही त्याच्यामुळं आहे, त्याच्या मग अधिष्ठात्री देवता आहेत त्या इंद्रियांच्या. आणि मग असं गुळाची गोडी ही
गुळ गोड रूप असणं हा त्याचा स्वभावच आहे. गोड रूप असणं म्हणजे स्वभाव धर्म म्हणायचा. साखर गोडच असते, गोड असणं हा त्याचा धर्म स्वभावच आहे. तीच साखर जर महाराज जिलेबी पाकात घालण्याकरता वापर करतात, चहा करतात, इतर गोष्टी करतात, त्यावेळी चहा गोड झाला म्हणतात, जिलेबी फार गोड झाली असं म्हणतात. पण साखर गोड झाली असं कोण म्हणत? चहा गोड कशामुळे? साखरेमुळं. तसं आमचं जीवन आहे धन्य कशामुळे? धर्मामुळे होईल. आणि तो धर्म सांभाळणं महाराज आपल्या हातात आहे. म्हणून धर्माला सामान्य समजायचं नाही. कोणा कारणे हे झाले श्री निर्माण, देवाचे प्राण देव जाणे. देवाच्या मनात आलं म्हणून देवी इथं आली. आलेल्या देवीची आपण षोडशोपचारे काय घडेल तेवढी उपासना करावी, तिचं गीत गायन करावं, तिच्या समोर नाचावं गावं. हा आनंद महाराज ती बघत आहे. तिनं पाहिलं म्हणजे काम झालं. आम्ही तिला बघायची नाही. आम्ही बघणारे कोण? आईच आपल्याकडे बघत असते, आईच आपली रखवाली करत असते. आम्हाला वाटतंय आम्ही आईची रखवाली करतो. नाही महाराज, आईचं एवढं मोठं अंतःकरण असतं. म्हणून आई करण्याकरता आईचा मूल होणं जन्माला यावं लागेल. म्हणून अगदी मोठी मोठी चरित्र तुम्ही पहा. कुंती मातेचं चरित्र, द्रौपदीचं चरित्र, रुक्मिणी मातेचं चरित्र. त्यामुळे ही सगळी जगन्माताच आपली कृपेनं आमचा सांभाळ करत आहे. म्हणून आपलं धर्मरूपी कर्तव्य आहे. आपला विहित कर्म आपलं सांभाळणं हे आपला हेतू आहे. म्हणून हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा आणि हीच माझं सेवा सर्वात्मक आहे. हीच माझी सर्वात्मक अशा परमेश्वराची सेवा ठरते. म्हणून वाट्याला आलेलं कर्म करायचं, कोणालाही काय करायचं नाही. द्वेष, ईर्षा, मत्सर न करता आपला आपला परमात्मा स्वतंत्र चालवायचा. आणि यातूनच आपली चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीद्वारे मी वैराग्याला पोचेल. वैराग्यानंच आपला उद्धार होईल. वैराग्य मिळवण्याकरताच आम्ही उपासना करायचं, अन्य काही मिळवायचं नाही. म्हणून मायेनं आम्हाला आशीर्वाद द्यावेत. अनादी जगदंबेनं आमच्यावर कृपा करावी आणि आमचा परमार्थ शुद्धला न्यावा अशी मी विनंती मातेकडे करतो. हेतू इतकाच की या शारदीय नवरात्रामध्ये यंदा जरी नाही घडलं तरी पुढल्या वर्षी का असेना मला थोडीच बदल करावे. काय जमते ती उपासना आपल्याकडून व्हावी. आणि मग त्या उपासनेतनं आम्हाला काय करायचं आहे? आईची सेवाच करायची. आणि त्या सेवेतून आम्हाला उत्तीर्ण करावं असून तुला विराम देतो, सेवेला विराम देतो. कोंडली ज्ञानदेव तुकाराम.